मे करणे सिंचन आदी ते झाला प्रसन्न म्हणे महाराजा काय कामना निवेदावे मज आता। आदित्य नामे असं असताना त्या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही होतो ती शिंपलं आणि दैवत असणारा त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि कुठली मनात कामना आहे ती सांग। येरू म्हणे कवित्व करीन तयास हेतवा होऊन मंत्र विद्यात न माने फळास येऊ महाराजा। आणि असणारा साबरी विद्येचं कवित्व करायचं असणं ठरवलेलं आहे आणि तुम्ही तुमच्याकडची जी विद्या आहे ती प्रसन्न होऊन आम्हाला द्या असं असताना त्या ठिकाणी म्हणून अवश्य म्हणून तम भंजन मंत्र विद्या साध्य करण बांधला गेला जर लोचन मंत्र शक्ती कार्यार्थ। मंत्र शक्ती कार्यार्थ अवश्य वरच देऊन टाकला म्हणतात आणि सूर्यनारायण आपल्या ठाणाला निघून गेले। आयसा शब्द मास येर धरा कर्ण दैवताशी कर्ण घेतले प्रसन्न मग शाबरी विद्येचा ग्रंथ निर्गुण बांगलादेशी चालता दारा। असं 6 महिने असणारे हेरपाट घालून सगळी दैवत प्रसन्न करून घेतली, मंत्र विद्या पूर्ण झाली आणि असणारा नाथ तिथून बांगलादेशी असणारा त्या ठिकाणी निघाले। स्वायची गोरक्ष कथा वदला आहे किमयागिरी ग्रंथा तेथे किमयाची स्थाने सर्वथा सांगितली आहेत जी। असं असणारे त्यातली जी काय असणारे अनेक विस्तीर्ण कथा आहे ती किमयागार ग्रंथ आहे, स्वतः गोरक्षनाथाने त्यात लिहिलेला आहे आणि त्यात असणारी सगळी माहिती आहे इथं जी काय असणार मोजकच लिहिलेलं आहे। परी प्रथम घड करणे ते मानवाते नये घडोनी ते अवतारी असता परिपूर्ण म्हणून धडले तयासी। त्या ठिकाणी जे असणारा अवतार कार्य त्यांनी कशासाठी घेतलंय या मानवांचा उद्धार करण्यासाठी, मानवाला अनेक त्या ठिकाणी काय ज्ञान देण्यासाठी। परे सांगवया कारण सोमुखे गोरक्ष बदला आहे कथन त्या ग्रंथाचा आश्रय पाहून नवयोगी वनिले ग्रंथी। असाच तर त्या ठिकाणी ग्रंथकर्ते म्हणतात किमयागार ग्रंथात जे आहे ते सांगायचं कारण तर त्या ठिकाणी नवी योग्य आहे, नवीना याचं असणारं विस्तीर्ण कथन जे आहे ते असणारं त्या ग्रंथामध्ये ऐकायला मिळतं, पाहायला मिळतं। तरी श्रोतेचा ग्रंथा दोष न ठेवा सर्वता संशय आलिया किमयागिरी ग्रंथा विलोकावे विचक्षणे। या ठिकाणी ज्या ग्रंथात मी लिहिलेलं आहे त्यात जर काही संशय आला असणार श्रुत्याला तर त्या किमयागार ग्रंथ